जय शिवराय मित्रांनो, मी शुभम, हा जश आणि हा शौनक, आम्ही उत्सव आनंदावाले. तर आज आपण चाललो वेस्टर्न मार्टून गेला. तर तिथे एक छोटीशी कार्यशाळा आहे व त्या कार्यशाळेमध्ये प्रेम राधा कोळी एक मूर्तिकार आहे. तर आज आम्ही त्याला छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि तिकडे आम्ही तुम्हाला त्यांची कार्यशाळा दाखवू. तर चला. आता आपण इथं कार्यशाळेत पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही कार्यशाळा एका मंदिरामध्ये आहे, छोटीशी आहे. तर चला, दादा मूर्तीच बनवत होता. तर आपण आता जाऊन दादाची मुलाखत घेऊया. चला. तर मंडळी ज्याप्रमाणे मी बोललो होतो की आम्ही आता पोहोचलोय. तर आता मी तुम्हाला लगेच वर्कशॉप दाखवतो कसं आहे. तर या. तर मंडळी, हा वर्कशॉप मंदिरामध्ये तुम्ही घेऊन बघू शकता. आणि मंदिरामध्ये श्री मनमाला देवीचं मंदिर आहे. आणि बाहेर इथे वर्कशॉप आहे. तर दादा आता सुद्धा कोळशी घडवतोय. तर दादा आता नीचेच्या हातावर काम करतोय. आता दादाचा काम थोडं फ्री होईल तसा मी त्याचा इंटरव्ह्यू चालू करू. तर तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या मूर्त्या इथून बनवून ठेवलेल्या आहेत. तर मंडळी, मग आम्ही आता हे सेटअप करायला घेतो. आपण इथं सेटअप लावतो आणि शुभम दादाचे इंटरव्ह्यू घेणार आहे. तर चला, मग आपण सेटअप पुरा करतो आणि तुम्हाला परत भेटतो. मंडळी, आता कॅमेरा सेटअप झाला आहे, तर आपण दादाला पहिला प्रश्न विचारू. तर दादा, तुझं इंट्रोडक्शन द्या आधी. माझं नाव प्रेम सोनटक्के आहे आणि मी 21 वर्षाचा आहे आणि मी आता बायकाला MTमध्ये जॉबला आहे. तर दादा, तू मूर्ती कधीपासून बनवायला चालू केली? मूर्ती तर मी लहानपणापासूनच करतो, म्हणजे छोटे छोटे करायचो. त्याची मला आवड होती, तसं मी बनवत गेलो. आणि शाळेला बाजूलाच होतो, तर जेणेकरून मी इकडनं जायचो तर बघायचो देवळात की गणपती वगैरे बनत आहे. तर मग असं जेवून बघायचो, बसायचो वगैरे. मग तसंच हळूहळू सुरुवात करून दादांनी पण बोललं बस वगैरे बनव. मग तसं इथं जॉईन झालो. मग जेव्हा तू मूर्ती बनवतो तेव्हा तुला फिलिंग काय येते आतमधून, की कसं वाटतं? फिलिंग म्हणजे एकदम वेगळीच फिलिंग असते. एकदम उत्साह असतो. कधी टाईम जातो, कधी भूक लागते, कधी टाईम लागते, काहीच नाही समजत. फक्त एवढंच माहिती असतं की फक्त गणपती करायचा. आणि तू सुरुवात कधीपासून केली मूर्ती बनवायची? सुरुवात म्हणजे लहानपणापासून असं छोटं बनवायचो घरी बसल्या. तर मग जसं वय वाढत गेलं, खूप ठिकाणी फिरायला लागलो, गणपती बघायला लागलो. शाळेतून सुटल्यावरती देवळात वगैरे बघावं लागतं की गणपती बनत आहे. मग अशी आवड अजून वाढली. मग तसंच दादांकडे यायला लागलो. मग दादांनी खूप चांगल्यापैकी शिकवलं मला. मग तसंच हळूहळू करून इथे दादा कामाला. आणि आत्तापर्यंत किती मोठी मूर्ती बनवली, म्हणजे फूटमध्ये? शक्य तर मी मातीचेच बनवले अजूनपर्यंत आणि 3 फुटापर्यंत बनवले 3 हाताने. तर दादा, पहिली मूर्ती तू कधी बनवली? पहिली मूर्ती असं म्हणायला जाईन तर मी लहानपणीच एकदम छोटे बनवले होते. आणि कारखान्यात म्हणणार तर आपला लॉकडाऊनमध्ये 2021मध्ये मी मातीची मूर्ती घडवली. तर दादा, मूर्ती घडवायला किती वेळ लागतो आणि कोणत्या गोष्टीची काळजी घेतो? मूर्ती घडवायला म्हणणार तर कधी 2 दिवस लागतात, तर कधी 4 दिवस पण लागू शकतात. जसा गणपती आहे त्याच्यावरती अवलंबून. कारण की काही लोक स्केच घेऊन येतात, तर काही लोक फोटोज आणतात. तर ते जसे सांगतात तसं कस्टम करावा लागतो. तर काही वेळी साचा असतो, परंतु साच्यामध्ये तसा गणपती नसतो. तर काही वेळा फिरवावा लागतो. कधी तर पूर्ण हातानेच करावा लागतो गणपती. ही काळजी म्हणणार तर प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. गणपती समोरच्याला, कस्टमरला पण आवडला पाहिजे. आपलं काम पण व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून समोरच्याला गणपती बघितला एका नजरेत असं वाटलं पाहिजे की आहे, छान आहे. मग जेव्हा कार्यशाळा खाली होते तेव्हा तुझी फिलिंग काय असते की सगळे गणपती बुक होऊन गेले? फिलिंग्स तर अशी असते की आपण एवढे 3 महिन्यापासून त्या गणपतीला बनवतो, आपल्यासोबत असतात. पण शेवटच्या दिवशी ते जातात. सर्वांच्या घरी तर गणपती असतो, पण आमचा कारखाना खाली होऊन जातो. तर मंडळी, आता हा आपला छोटासा इंटरव्ह्यू समाप्त झाला आहे. तर दादा, धन्यवाद तुझा हा टाईम दिल्याबद्दल. तर आता तुम्ही सिनेमॅटिक सेट करा.
नमस्कार मंडळी, आता आपल्यासोबत त्याच्या वर्कशॉपचे ओनर, तर आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया. तर दादा, तुम्ही हा वर्कशॉप कधी चालू केलात आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव संकेत सावंत आहे. वर्कशॉप मी चालू केलं आहे हा 2013मध्ये आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ आता 12 वर्ष झालेली आहे. वर्कशॉप सुरुवातीला जेव्हा चालू केला तेव्हा मदतीला कोणच नव्हतं, म्हणजे एकट्यालाच सगळं करायला लागायचं. आता मदतीला हा आला आहे, अजून 2-3 जण येतात, तर वर्कशॉप चालू आहे. गणपती म्हणजे कसं, वर्कशॉप असा आपण बिझनेस म्हणून नाही पण एक छंद म्हणून करतो. हे जे सगळे गणपती आहेत ना, हे आपले आजूबाजूला राहणारे जे ओळखीचे आहेत त्यांचेच आहेत आणि त्यांच्याच ऑर्डर्स येतात. एक छंद म्हणून आपलं एक सुरू केलेलं, तर आता हा एक म्हणजे छोटासा व्यवसाय म्हणून, एक पार्ट टाईम व्यवसाय म्हणून असं आम्ही आता हे करतो. तर दादा, इथे तेवढे बनलेल्या मूर्त्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही केवढ्या हाईटच्या मूर्त्या बनवता? आम्ही इथे पूर्वी POPचे पण करायचो, तर ते एक 7 फुटाचा आम्ही लास्ट इथे केलेला, कारण त्याच्यावरती इथनं बाहेर काढायला रिस्ट्रिक्शन नाही, त्या वरती जाता नाही येणार. आता शेवटचा गेल्या वर्षी आम्ही 4 फुटाचा मातीचा गणपती पण केला आहे. त्याच्या एक आदल्या वर्षी 5 फुटाचा लालबागचा राजा केलेला इथे. या इथे जागा थोडी छोटी असल्यामुळे मग आम्ही पण मूर्त्या जेवढ्या लिमिटेडच मूर्त्या घेतो, कारण की वेळ आणि सर्व हे करून मग त्या मूर्त्या ॲडजस्ट केल्या जातात आणि शक्यतो जेवढ्या मूर्त्या आहेत त्या सर्व बुकिंगच्या आहेत. तर आम्हाला म्हणजे कोणाला मूर्ती बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट करायला झाला तर फोन नंबर तर आहेच आपला 9819648892. आणि बुकिंग आता ह्या वर्षीची जरी क्लोज झालेली आहे, पुढच्या वर्षाच्या बुकिंगसाठी त्यांनी आम्हाला डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबर 2025मध्ये संपर्क केला तर आम्ही बुकिंग घेऊ. आणि इथे कसं कस्टमाइज म्हणजे फोटो घेऊन येतात काय काय, तसेही गणपती बनवून मिळतील. थँक्यू. पॅकेटात खोलं करू आम्हाला पण नाही तसं. तर मंडळी, ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तर तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय. तुमच्यासाठी आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो. फक्त आम्हाला तुमची लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट पाहिजे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.